नमस्कार. बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ताज्या घडामोडी. अमरावती जिल्ह्यातील दिग्गज आमदारांचा पराभव. आमदारांपैकी 5 आमदार बीजेपीचे तर 1 NCP अजित पवार गट तर 1 FYSP रवी राणा विजय. अमरावती 2024च्या विधानसभाचं चित्र आता स्पष्ट झाले असून अमरावती जिल्ह्यामध्ये दिग्गज आमदारांना पराभव पत्करावा लागला आहे. तर बीजेपीने जिल्ह्यात आघाडी घेऊन 5 आमदार व मित्र पक्षाचे 2 आमदार विजयी झाले आहेत. यामधून बडनेरा येथून YSचे रवी राणा, अमरावतीमधून NCP अजित पवार गटाचे सुलभा खोडके, मेळघाट बीजेपीचे केवलराम काळे, अचलपूरमधून बीजेपीचे प्रवीण तायडे, मोर्शीमधून बीजेपीचे उमेश यावलकर, चांदूर रेल्वे मतदारसंघातून बीजेपीचे प्रताप अडसळ, तिवसा मतदारसंघातून बीजेपीचे राजेश वानखेडे, तर दर्यापूर मतदारसंघामध्ये एकमेव महाविकास आघाडीचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार म्हणून गजानन लवटे विजयी झाले आहेत. तर पराभवामध्ये दिग्गज राजकारणी तिवसामधून यशोमती ठाकूर, अचलपूरमधून प्रहारचे बच्चू कडू, बडनेरामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुनील देशमुख, मोर्शीमधून अजित पवार गटाचे देवेंद्र भोयर, मेळघाटमधून प्रहारचे राजकुमार पटेल, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, बडनेरामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुनील खराटे, प्रहारचे प्रीती बंड यांचा पराभव झाला आहे. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बिडकरसह मुख्य संपादक मनोज मिळे, अमरावती. प्रॉब्लेम असा आहे, गजानन भोईच्या रूपानं हा उमेदवार भेटला म्हणून इथं सीट निघाली, नाही तर इथंही जर एखादा आयात उमेदवार लाभला असता तर इथची सीट गेलेली असती. आणि SC मतदार मुद्दामून SC आणि मुसलमानमध्ये जातीय तेढ निर्माण करून नवनीत राणा यांनी थोडा प्रयत्न खल्लारमध्ये केला होता. परंतु इथच्या जनतेनं, कारण की हा तालुका जो आहे हा गाडगे बाबाची जन्मभूमी शेणगाव याच तालुक्यात आहे आणि इथचे पूर्ण अमरावती जिल्ह्यात या दर्यापूर मतदारसंघात सर्व शांतताप्रिय आणि समजदार शिकलेले लोक आहेत. त्यांनी पूर्ण यांचा दंगलीचा प्रोग्राम हाणून पाडला आणि सर्व बहुजन लोक एकत्र झाल्यामुळेच हा गजानन भाऊचा विजय झाला. भाऊ भरपूर मतांनी विजयी झाले. तसं 20,000चे लीड आहे भाऊंना. एवढा विरोध असताना भाऊंचा हा विजय जनसाईला बेवडा तुम्ही पाहता एकत्र झाले आणि या सामान्यातल्या सामान्य माणसाला निवडून आणलं. याबद्दल मी दर्यापूर मतदारसंघातील सर्व मतदारांचे गजूभाऊंच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आभार मानतो. आणि विकास आघाडीचा जनसामान्य लोकांचा विजय आहे. म्हणजे ग्रामीण भागातला हा व्यक्ती, एक सामान्य व्यक्ती असा हा खरेदी विक्रीचा माझ्यासोबत असलेले संचालक माझे सोबती जे आहेत ते गजानन भाऊ लवटे हे भरपूर मताने विजय झालेले आहेत. हा महाविकास आघाडीचा खरोखर खूप मोठा विजय आहे. काम केले, घराघरात जाऊन लाडकी बहीण योजनेला कसं म्हणजे ढासळावं याचा प्रयत्न केला, कारण लाडकी बहिणीचा इफेक्ट हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला होता. पण तालुक्यात आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या महिला ह्या घराघरात जाऊन त्यांना समजून सांगितलं की लाडकी बहीण महत्वाची नसून आपल्या धान्याला, पिकाला भाव महत्वाचा आहे, आपल्या पोरांना शिक्षणाला किंवा शिक्षण महत्वाचं आहे, नोकऱ्या महत्वाच्या आहे. ह्या सगळ्या लोकांना पटवून दिलं आणि त्या लोकांना याचा बराचसा फायदा झाला. तेच त्या मतदार हातात तोच दिसतो आहे आणि हा विजय हा जनसामान्य लोकांचा आहे, तो सर्वांना समर्पित. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबसे पहले तो मैं प्रथम गजानन लवटे यांचे दर्यापूर आणि अंजनगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्व मतदारांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि जो आता आपल्या समोर सर्वात मोठा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आपण पाहिलं, आपल्या जातीपातीचं राजकारण न करता सगळ्या धर्मातल्या लोकांनी गजूभाऊ लवटे सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अंजनगाव आणि दर्यापूर तालुक्यातील सगळ्या जे ओरिजिनल आणि जे की सर्व कार्यकर्ते असतील ते सर्व समाजाचे कार्यकर्त्यांनी खूप भरघोस मताने निवडून दिले. त्यांना सर्वात आभार मानतो, अभिनंदन करतो.